हितेंद्र पाटील, एक आगरी मुलगा आणि विरांगणा साडीच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी साड्यांमध्ये स्पेशल काय दाखवणार आहे तर स्पेशल खूप सारे पीस आहेत आपल्याकडे। तर हे सर्व पीस दाखवण्याआधी मी तुम्हाला विशालचा एक कॅटलॉग मागवलेला आहे, तो आधी दाखवतो, त्याच्यानंतर हे पीस दाखवतो। हे पीस खूप मस्त आहेत आणि रेंज वाईज चांगले आहेत, म्हणजे कमी प्राइस मध्ये आहेत। तुम्ही हा कॅटलॉग बघू शकता। विशालचा न्यू कॅटलॉग लॉन्च झालेला आहे। नोरा कॅटलॉगचं नाव आहे। प्रिंटेडचे पीस आहेत, खूप सुंदर आहेत आणि हेवी आहेत। मी तुम्हाला 1 बाय 1 पीस आधी कॅटलॉग मध्ये दाखवतो, तर तुम्ही बघून घ्या। खूप सुंदर आहेत। असं नाही की मी फास्ट दाखवत आहे, तर पुढे मी तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन देखील करणार आहे हे सर्व पीस। आणि खूप छान आहेत हे पीस, खूपच मस्त। प्रत्येक पीसचा कलर तुम्ही बघू शकता, युनिक असणार आहे, नवीन कलर असणार आहे, प्रिंट देखील जबरदस्त असणार आहेत। बॉर्डर स्पेशालिटी विशालची तुम्हाला माहीतच असेल, ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो। विशालच्या साडीला बॉर्डर लास्ट पर्यंत असते, जो तुम्ही नेसताना पहिला घेर घेता तिथे देखील बॉर्डर असते। आणि हे सर्व पीस आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, ह्यातल्या ह्यात। त्याच्यानंतर ते स्पेशल आहेत पीस, ते देखील दाखवणार आहे। आणि यांची प्राइस देखील 1400 ते 1500च्या रेंज मध्ये असणार आहे। विशालच्या साड्यांची ते कमीवाले आहेत, त्यांची प्राइस लगभग मला वाटतं 950 लावणार आहे मी। आणि यांची 1400-1500 रेंज आहे, तुम्हाला 1200 पर्यंत भेटतील। तर चला आता आपण साड्या बघायला सुरुवात करूयात। 1 बाय 1 तुम्ही साड्या बघून घ्या। विशालची जी साडी असते, जी जेव्हा बॉक्स पॅकिंग होते, बॉक्स नंतर प्लास्टिक नंतर जी साडी असते, साडीला आपण धागा वगैरे बांधलेला असतो, तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल। पण विशाल फक्त एकमेव असं ब्रँड आहे ज्याच्या साडीला धागा देखील म्हणजे टोचून बांधला जात नाही, एवढी काळजी घेतली जाते। म्हणूनच तो ब्रँड कॉस्टली आणि महाग आहे। आणि तुम्ही जर ह्याचा फॅब्रिक बघितला ना, तुम्हाला प्लास्टिक मध्ये समजत नसेल, साडी तुम्हाला दिसताना साधी वाटत असेल, साडी साधी नाहीये, नुसतीच मी 1500 रुपये किंमत घेत नाहीये। कपडा तुम्ही बघाल ना, कपडे को हातलं का, हेवी आहे कपडा, एकदम हेवी आहे। हेवी म्हणजे एवढा हेवी आहे ना की त्याला म्हणजे आता मला तेवढी म्हणजे हायफाय भाषा वगैरे येत नाही की कसं बोलायचं आणि कसं तुम्हाला समजवायचं। मी नवीन आहे, मला जसं येतं आणि जसं सांगता येतं तेवढं तुम्ही समजून घ्या। बाकी काय, जर तुम्हाला म्हणजे तुम्ही शॉपवर येऊन मग तर बघा, किंवा मग तुम्ही म्हणजे ट्रस्टफुली सांगू शकता। म्हणजे मला जे बोलायचं आहे ना ते तुम्ही समजून घ्या। पीस एकूण एक सरस आहेत, खूप सुंदर आहेत। प्रत्येक साडीची डिझाईन वगैरे तुम्ही बघितली ना, आता प्रत्येक साडी खोलून दाखवणं तेवढं पॉसिबल नसतं, तरी पण मी तुम्हाला बाहेर काढून नक्कीच दाखवेन। फॅब्रिकच हेवी आहे। हा फॅब्रिक तुम्ही बघाल ना, टॉपचा फॅब्रिक आहे। तुम्ही बॉर्डर देखील बघू शकता, ही बघा, ही बॉर्डर देखील युनिक आहे एकदम, ही अशी डिझाईन येते। त्याच्यात हा कपडा जो आहे ना, काय कपडा आहे मला ते देखील माहित नाहीये, म्हणजे हा कपडा मी पहिल्यांदा बघतोय। एवढा हेवी आहे फॅब्रिक, खूपच जबरदस्त। म्हणजे असा शिफॉन, जॉर्जेट, वेटलेस तो मटेरियलच नाहीये, हा वेगळाच आहे काहीतरी, एकदम सॉफ्ट आणि मऊ आहे। हे बघा, हे पीस जबरदस्त पीस आहेत, जबरदस्त। प्रत्येक पीस जबरदस्त आहे आणि फॅब्रिक सर्वांचं सेम आहे, मटेरियल सर्वांचं सेम आहे। हा पीस देखील तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे हा पीस, खूपच जबरदस्त। फोटो उलटा आहे पण साडी सरळ आहे, तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे। त्याच्यानंतर हा देखील पीस तुम्ही बघू शकता, खूप जबरदस्त। बॉर्डरला ही डिझाईन देखील बघू शकता, कलर देखील बघू शकता, एकदम युनिक कलर याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक कलर मला तर खूप आवडलेला आहे। हे बघा, खूप छान पीस आहेत, सर्व पीस खूप मस्त आहेत, खूपच जबरदस्त आहेत। म्हणजे प्रत्येक पीस जर तुम्ही बघाल ना, हे बघा, खूपच मस्त कलर, तुम्ही खूप हेवी आहेत ह्याच्यामध्ये, खूपच हेवी कलर आहेत, खूप भारी आहेत। हे बघा, हे पीस तुम्ही बघा, असे सुंदर पीस आहेत। मला वाटतं ना, म्हणजे व्हिडिओमध्ये बॅड इम्प्रेशन नको पडायला, तुम्हाला सर्वांना किती समजते मला नाही समजते, कारण ते पीस ना उलटे ठेवलेले आहेत। हे बघा, आता ही साडी आहे अशी, तुम्ही बॉर्डरची डिझाईन देखील बघू शकता। आणि ही बघा, हा फोटो आहे, असे पीस आहेत, सगळे भारी आहेत पीस, फक्त ते ठेवले नाही त्याच्यामध्ये बरोबर, त्यामुळे ते समजत नसतील तुम्हाला एखाद्या वेळेस। हे बघा, मस्त आहेत, हे बघा, जबरदस्त। असे पीस वापरा, मी तर हेच सांगेन। मी माझ्या घरामध्ये माझ्या मम्मीला ना, म्हणजे माझ्या आईला
माझ्या आईला मी हेच सर्व साड्या देत असतो, कारण तिला ह्याच आवडतात. म्हणजे कपडा यांचा एकदम टॉपचा असतो. हे बघा जबरदस्त. आणि शेडिंगवाले पीस आहेत, सगळे पीस शेडिंगवाले होते. ते तेवढं तुम्हाला सांगायचं राहून गेलं. शेडिंग म्हणजे धूपचा प्रकार कसा असतो तसा प्रकार असतो. तुम्ही फॅब्रिक बघितलं ना, एकदम म्हणजे असं तो मूल कॉटन असतो ना त्याच्यापेक्षा टॉपचा फॅब्रिक आहे. जबरदस्त. म्हणजे 10 आउट ऑफ 10 देईन मी ह्या विशालच्या कॅटलॉगला फॅब्रिकमुळे. बाकी आता तुम्हाला मी हे पीस दाखवतो. त्याच्यामध्ये ही डिझाईन तुम्ही बघितली असेल आपल्या ब्लॉगमध्ये. जबरदस्त 950 मध्ये जबरदस्त आहेत या सर्व वस्तू, खूपच भारी आहेत. आणि हा कलर मी 2 आवर्जून मागितले, कारण खूप कस्टमर डिमांड करतो ह्या कलरचा. तर 2 पीस अवेलेबल झालेले आहेत. फक्त मी त्यांना 10 सांगितले होते, ते बोले 10 नाही आहेत. शेड बोलतो 2 देतो पाठवून. खूप जबरदस्त आहे. G20 950 रुपये प्राइस आहे. आणि जबरदस्त ब्रासो टाईप आहे. मटेरियल एकदम सॉफ्ट आहे. आणि कलर तुम्ही बघू शकता, हा गोल्डन झाला, त्याच्यानंतर हा पिंकिश वाईन कलर आहे, हा बघू शकता. हा कलर देखील खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर हा डार्क ग्रे टाईप कलर देखील खूप भारी आहे. त्याच्यानंतर हा ऑरेंज टाईप कलर देखील खूप मस्त आहे. त्याच्यानंतर हा कलर देखील डार्क शेड आहे, मेहंदी डार्क आहे, खूप मस्त. तर अशा साड्यांसाठी तुम्ही वीरांगणा साडीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल व्ह्यूअर तर. आणि माझ्या व्हिडिओजला शेअर करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत, का तर त्यांना देखील अशा साड्या वापरायला भेटल्या पाहिजेत आणि त्यांना बघायला देखील भेटल्या पाहिजेत. आणि ह्या साड्यांचे ऑर्डर मला देखील येतील आणि तुमच्या मदतीचे मुले मी देखील थोडा अजून फेमस होईल. मला तुम्ही सर्वांनीच फेमस केलेला आहे, ही गोष्ट मी नेहमी मान्य करत असतो. ब्लॅक कलरची साडी एकदम टॉप, एकदम टॉप वाटत आहे. फोटोमध्ये म्हणजे ऍक्च्युली ना व्हिडिओमध्ये किती समजतं ना ते मला देखील समजत नाही. म्हणून मी ना कधी कधी आवर्जून बाहेर काढतो साड्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर नीट समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. खूप सुंदर साडी आहे, तुम्ही बघू शकता. खूप जबरदस्त ब्लॅक कलर आणि ह्याच्यामध्ये आणखी कलर आहेत. आणि मी 2 मागवलेले आहेत, तुम्हाला सरळ दाखवतो मी. हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे, हा वाईन कलर आहे, त्याच्यानंतर हा ग्रीन कलर आहे, त्याच्यानंतर हा मोरपिशी कलर आहे आणि हा ब्राऊन कलर आहे. तर तुम्ही आता 1 बाय 1 नीट कलर बघून घ्या. हा ब्राऊन कलर, त्याच्यानंतर हा मोरपिशी कलर, सगळे कलर भारी आहेत, एक पण कलर साधा नाहीये. हा ग्रीन कलर, त्याच्यानंतर हा वाईन कलर, त्याच्यानंतर हा नेव्ही ब्ल्यू कलर, त्याच्यानंतर हा ब्लॅक कलर. आता रिपीट कलर होतील. हा परत आला नेव्ही ब्ल्यू, वाईन, ब्लॅक, ग्रीन, ब्राऊन आणि मोरपिशी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या व्हिडिओला खूप सारं शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.